8वीच्या वर्गामध्ये एक मुलगा यायचा, बऱ्याचदा झोपायचा. तर उत्तम शिक्षकाला तर रागच येणार, अरे माझ्या तासाला विद्यार्थी झोपतो कसा, की मी एवढा छान शिकवतोय, जीव ओतून शिकवतोय आणि हा विद्यार्थी धाराडूर झोपतोय. पण अशी मुलं कष्ट करून आलेली असतात, काहीतरी काम करून आलेले असतात. मला असं वाटतं की मी या मुलांसाठी सुद्धा लिहिलं पाहिजे, कष्टकरी मुलांसाठी, जे कुठेतरी आपल्या घराला आधार बनतायत. बरोबर आहे. मी एकदा विचारलं की अरे पाऊस कुणाकुणाला आवडतो रे. आता माझ्या मनात उत्तर होतं सगळ्यांनाच आवडत असणार. पेपर टाकण्याला मुलाला आवडत नाही बरं का. नाही, एक मुलगाने हात वर केला नाही. म्हटलं काय रे बाळा, तुला पाऊस आवडत नाही? म्हणे नाही आवडत सर. का रे? म्हणे सर, पावसाळ्यात आमचं घर एवढं गळत असतं की आम्हाला झोपायला बसायला मोकळी जागा, कोरडी जागा राहत नाही, सगळीकडे भांडी लावलेली असतात. बरोबर. आणि मग मी कविता लिहिली, एक कहाणी एका कवितेची. बर. घंटा झाली वर्ग लागला भरू, गुरुजींच्या कवितेने तास झाला सुरू. बर. तुम्हाला इतकं सोपं लिहिता आलं पाहिजे सर. अगदी खरंय. घंटा झाली वर्ग लागला भरू, गुरुजींच्या कवितेने तास झाला सुरू. पावसाची कविता घेतली शिकवायला, पावसाची कविता घेतली शिकवायला, पण मध्ये मध्ये बोलायची परवानगी नाही कुणाला. शब्दांचा पाऊसच जणू वर्गावर बरसत, शब्दांचा पाऊसच जणू वर्गावर बरसत, कवितेचा आशय जाई मनोमनी झिरपत. शेवटच्या बाकावर भिंतीला टेकून, शेवटच्या बाकावर भिंतीला टेकून एक चिमुरडा होता, डोळे गच्च मिटून. मास्तरांच्या रागाचा पाराच चढला. बरोबर. जोरानेच ओरडून उठवले त्याला, दमातच घेऊन विचारले त्याला, रात्री काय तू सिनेमा पाहिला का गोडधोड जेवणावर ताव मारून आलास आणि वर्गात माझ्या तासाला झोपी गेलास? भेदरलेल्या डोळ्याने त्यांनी सरांकडे पाहिले, भेदरलेल्या डोळ्याने त्यांनी सरांकडे पाहिले. गरीब आहे तर सर, कुणीतरी पटकन बोलले. मास्तर म्हणाले, गरीब? गरीब मग कपड्याला कसा अत्तराचा वास, गरीब मग कपड्याला कसा अत्तराचा वास. नाही सर, उदबत्त्यांचा वास येतो खास. वडील नाहीत त्याला, तो काम करून शिकतो, शाळेत येण्यापूर्वी तो उदबत्त्या विकतो. मग मास्तरांची कविता बाजूलाच राहिली, मग मास्तरांची कविता बाजूलाच राहिली. त्यांच्या डोळ्यांतली कविता वर्गाने वाहताना पाहिली, त्यांच्या डोळ्यांतली कविता वर्गाने वाहताना पाहिली. जेव्हा मी 8वीच्या मुलांसमोर ही कविता म्हटली, मला पुढे काहीच बोलता आलं नाही. मुलांचे भरलेले डोळे सगळं काही सांगत होते. मला वाटतं हृदयापर्यंत पोहोचणारं साहित्य मुलांना नक्की आपलं वाटतं सर, त्यांच्या विश्वात घेऊन जाणारं असलं पाहिजे. मी जेव्हा एका कार्यक्रमात ही कविता म्हटली आणि कार्यक्रम संपल्यानंतर मुख्याध्यापकांच्या ऑफिसकडे गेलो आणि तिथे ती एक मुलगी तिष्ठत होती माझी वाट पाहत. म्हणाली, सर तुम्ही जी कविता म्हटली ना, कहाणी एका कवितेची, मला खूप रडू आलं सर. मला माझे दिवस आठवले. मी काकीकडे राहते, खूप काम करते, पण मी शाळेत येते सर, शाळेत येते, मी शाळा बुडवत नाही. आणि सर त्या मुलीची ती सगळी भाव कहाणी ऐकली आणि परतीच्या प्रवासात माझी नवीन कविता लिहून झाली. आणि ती कविता अशी होती की आय मी रोज शाळेत जाईन, शाळा शिकीन, बुक वाचीन, आपल्या परशाला सांभाळून घरचं काम बी करीन, पण मी रोज शाळेत जाईन. पोटासाठी तुझी वणवण ठाव आहे मला, पोटासाठी तुझी वणवण ठाव आहे मला, एका घोटासाठी बी आराम नाही मिळत तुला. पण तू घरची नग काळजी करू, तू घरची नग काळजी करू, मी समद पाईन, पण मी रोज शाळेत जाईन. मी एक शिकलेत आपला परशा बी शिकल आणि शिक्षणाचं महत्व त्याच्या डोसक्यात बी बसल. साळमुळच हा विश्वास मी खरा करून दावीन, साळमुळच हा विश्वास मी खरा करून दावीन, पण मी रोज शाळेत जाईन. गुरुजी जाऊ म्हणलं तुला चांगलं डोकं आहे, तेव्हापासून माझा जीव बघ लय हरकून गेलाय. दिसभर काम करून रातच्याला दिव्याखाली वाचीन, दिसभर काम करून रातच्याला दिव्याखाली वाचीन, पण मी रोज शाळेत जाईन. मी सगळी कविता नाही म्हणत, पण शेवटी काय म्हणते ते महत्वाचं आहे. ती मुलगी म्हणते शेवटी, शाळा म्हणजे माणसाचा तिसरा डोळा आहे, शाळा म्हणजे माणसाचा तिसरा डोळा आहे, पण तुला खरं सांगू का, आपल्यासाठी भाकरीचा तो गोळा आहे. क्या बात आहे. शाळा म्हणजे माणसाचा तिसरा डोळा आहे, पण तुला खरं सांगू का, आपल्यासाठी भाकरीचा तो गोळा आहे. थोडी कळ काढ आपली सारी सपान पुरी होतील, थोडी कळ काढ आपली सारी सपान पुरी होतील. म्हणूनच मी रोज शाळेत जाईल, म्हणूनच मी रोज शाळेत जाईल, म्हणूनच मी रोज शाळेत जाईल. मला वाटतं रोज शाळेत जाण्याचं महत्व तुम्ही 4 तासाच्या भाषणातून जे द्याल
त्यापेक्षा ह्या कवितेतून पटकन त्या खरंय, मुलांपर्यंत खरंय, पोहोचत. खरंय, ही कविता खरंय. जेव्हा मी म्हणतो हम्म. याच्यात शेवटी आहे मी रोज शाळेत जाईन. हो. मला शेवटी म्हणावं लागतच नाही. एक्झॅक्टली. मुलंच म्हणतात मी रोज शाळेत जाईन, मी रोज शाळेत जाईन, मी रोज शाळेत जाईन, आणि माझं कविता लिहिण्याचं सार्थक होऊन जातं.